11th ॲडमिशन 2026-27 ज्याही विद्यार्थ्यांना राऊंड 1मध्ये 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल त्या विद्यार्थ्यांना पुढील राऊंडमध्ये प्रवेश मिळणार का, हा प्रश्न तुमच्या मनात सुद्धा निर्माण झालेला असेल. कारण की या अगोदर जी अपडेट दिलेली होती 11th ॲडमिशन डिपार्टमेंटनी, त्यामध्ये असं सांगितलेलं होतं की तुम्हाला प्रवेश घेता येणार नाही आहे पुढील राऊंडमध्ये. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असा होता की ज्या विद्यार्थ्यांचे भरपूर विद्यार्थ्यांचे जेंडर चुकलेले आहे, जेंडर म्हणजे जे मेल आहे त्यांनी फिमेल केलेला आहे, फिमेलनी मेल केलेला आहे, हा सुद्धा एक मोठा इश्यू आहे तुमच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. आणि तिसरा प्रश्न म्हणजे की स्ट्रीम, कोणते विद्यार्थी म्हणते की सर आम्हाला आता सायन्स पाहिजे, आम्ही आर्टमधून आमचा नंबर लागलेला आहे. या तिन्ही लोकांनी काय करायचं, ज्यांना 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, जेंडर चुकलेला आहे आणि स्ट्रीम चेंज करायचे, तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे. संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून तुमचे जे डाऊट्स आहे हे क्लिअर होणं गरजेचं आहे. कारण 11th ॲडमिशन डिपार्टमेंटनी नवीन नोटिफिकेशन दिलेली आहे. आपण या व्हिडिओमध्ये ते संपूर्ण पॉईंट्स क्लिअर करणार आहे. तर बघू शकता. सर्वात प्रथम तुम्ही साईडवर या. साईडवर आल्यानंतर यामध्ये तुम्ही जसे मी यामध्ये प्रोसेस तुम्ही सुद्धा जाऊ शकता. बघा यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे, ते म्हणजे ब्राउचर आणि मॅन्युअल. इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर खालून 3 नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे इन्फॉर्मेशन बुकलेट म्हणून. ठीक आहे. इथे क्लिक करा. एक PDF डाउनलोड होणार तुमच्या याच्यामध्ये, 40 ते 50 पेजची PDF आहे. तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा आपले टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे तुम्हाला डायरेक्टली ह्या व्हिडिओनंतर ती PDF मिळून जाणार, तुम्ही तिथून सुद्धा बघू शकता. त्यामध्ये दिलेले संपूर्ण पॉईंट्स एकदा बघा, कारण तुमच्यासाठी यामध्ये आनंदाचीच बातमी आहे. कारण की यामध्ये रूल्स चेंज केलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला जो पुढील राऊंड 2 होणार आहे, तर राऊंड 2साठी तुम्ही इलिजिबल असणार आहात. परंतु हे एकदा समजून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही पुढील फॉर्म भरू शकता. तर बघू शकता अशा प्रकारे ही एक माहिती पुस्तिका आहे. तुम्ही डाउनलोड करून सुद्धा बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा दिलेली आहे. बघा 11th ॲडमिशनमध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्यासाठी ही माहिती पुस्तिका आहे. यामध्ये तुम्ही कोणत्या पेज नंबरवर यायचं हे सुद्धा तुम्हाला सांगतोय. सर्वांनी पेज नंबर 30वर या पहिले. ठीक आहे. 30 नंबरच्या पेजवर आल्यानंतर यामध्ये पॉईंट काय क्लिअर होणार आपले हे सुद्धा तुम्हाला सांगतोय. बघा यामध्ये प्रवेश फेरीच्या यादी जाहीर झाल्यावर म्हणजे निकाल लागल्यानंतर, जसं की राऊंड 1चा निकाल लागलेला आहे त्यानंतरचा प्रश्न बघा तुमच्या मनात निर्माण झालेला आहे. भरपूर विद्यार्थी आहे ज्यांना 1 नंबरचं कॉलेज मिळालं. बघा प्रथम प्राधान्य मिळाल्यास, या अगोदर सुद्धा आपण व्हिडिओ दिलेला होता, त्यामध्ये अशी माहिती होती की त्यामध्ये आम्ही सुद्धा घाबरलेलो होतो. परंतु 11th ॲडमिशननी ही नवीन पुस्तिका जाहीर केलेली आहे आणि ज्यामध्ये नियम चेंज केलेले आहे. बघा प्रथम प्राधान्य मिळाल्यास म्हणजे 1 नंबरचं जर कॉलेज मिळालेलं असेल तर विद्यार्थ्यास पहिला पसंतीक्रम दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश मिळाला असल्यास त्या उच्च माध्यमिक विद्यालयात आपले मूळ प्रमाणपत्र व त्याची स्वाक्षांकित प्रति वेळापत्रकाप्रमाणे विहित मुदतीत दिलेल्या सूचनेनुसार सादर करून विहित शुल्क भरून प्रवेश घेणे. म्हणजे पहिल्या नंबरचा क्रमांक मिळालेला असेल तर तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे त्या कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स देऊन तुम्ही जेही फी असेल ते फी भरून तुम्ही तुमचा प्रवेश निश्चित करू शकता. इथपर्यंत क्लिअर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मेन पॉईंट आहे. बघा जे आपण लास्ट व्हिडिओ दिलेला होता त्यामध्ये जी माहिती पुस्तिका दिली होती त्यामध्ये इथून 2 नंबरच्या पॉईंटपासून त्यामध्ये माहिती दिलेली होती. 2 नंबर ते 10 पैकी असं म्हटलेलं होतं. बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, 1 ते 10 पैकी 1 प्राधान्यक्रम मिळाल्यास म्हणजे 1 पासून 10 पर्यंत तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकत होते. यामध्ये तुम्हाला 1 पासून तर 10 मधल्यापैकी कोणतेही कॉलेज मिळालेलं असेल, 1 नंबर असो, 2 असो, 3 असो, 4 असो, 5, 6, 7, 8, 9, 10 कोणतेही कॉलेज असू द्या, पहिल्या पसंती क्रमासह. बघा पॉईंट लक्षात असू द्या आणि समजून घ्या. पहिल्या पसंती क्रमासह म्हणजे पहिला नंबर मिळालेला असेल, म्हणजे पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालेलं असेल तरीसुद्धा अन्य पसंती क्रमाचे उच्च माध्यमिक विद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास असे विद्यार्थी निर्धारित कालावधीत उच्च माध्यमिक महाविद्यालयात आपले मूळ प्रमाणपत्रे त्यांच्या स्वाक्षांकित प्रती सादर करून विहित शुल्क भरून आपला प्रवेश निश्चित करू शकतात. उच्च माध्यमिक विद्यालयाने दिलेल्या सूचनानुसार कार्यवाही करावी. क्लिअर. म्हणजे पहिल्या नंबरचा जरी लागला असेल आणि 10 नंबरचं जरी कॉलेज मिळालेलं असेल तर तुम्ही तिथे प्रवेश घेऊ शकता. की ठीक आहे. त्यानंतर बघा अशा विद्यार्थ्यांनी निर्धारित कालावधीत संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलण्याची मुभा देण्यात येणार. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे 5.4चा की 1 पासून तर 10 पर्यंत नंबर लागला असेल तर तुम्ही प्रवेश घेऊ शकता आणि जर तुम्ही प्रवेश घेत नसाल तर तुम्ही पुढील राऊंडमध्ये फॉर्म भरू शकता.
जे विद्यार्थी कालपासून कमेंट्स करत होते की सर 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, आम्ही फॉर्म भरू शकतो का, तर हो, तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज मिळो की 2 नंबरचं कॉलेज मिळो, तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. कारण की बघू शकता तुम्ही, बघा, तुम्हाला असं वाटत असेल की सर काही पण सांगत आहे. मी सांगितले तुम्हाला स्टार्टिंगपासून, माहिती पुस्तिका कुठे दिलेली आहे, डाउनलोड कशी करायची, संपूर्ण माहिती लाईव्ह दाखवलेली आहे तुम्हाला. तिथे जाऊन तुम्ही 30 नंबरच्या पेजवर या आणि हा जो 5 पॉईंट मधले पॉईंट दिलेले आहे हे तुम्ही रीड करा. किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जे शिक्षक वर्ग आहे त्यांनासुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि हे पॉईंट्स तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा क्लिअर करू शकता जर तुम्हाला काही डाऊट्स वाटत असेल तर. पण मी जेव्हा हे समजून घेतलेलं आहे तेव्हा मला समजलेलं आहे की यामध्ये विद्यार्थी 1 नंबरचं कॉलेज मिळो की 10 नंबरचं, तो पुढील राऊंडमध्ये फॉर्म भरू शकतात. दॅट्स क्लिअर. तुम्हाला जरी डाऊट असेल तुम्ही एकदा स्वतःसुद्धा क्लिअर करून घ्या. आणि त्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला कॉलेज जर मिळालेलं नसेल, समजा एखाद्याने फॉर्म भरलेला आहे, त्याने 10 ऑप्शनसुद्धा टाकलेले असेल, परंतु त्यांना जर कॉलेज मिळालं नसेल तर तुम्ही पुढील फेरीसाठी परत तुमचा फॉर्म भरू शकता, ज्यामध्ये तुम्ही कॉलेजेस वगैरे पुन्हा त्यामध्ये ॲड करू शकता. आणि त्यानंतर बघू शकता 29 नंबरच्या पेजवर सुद्धा नियमित फेरींचे जे नियम आहे त्यामध्ये सुद्धा माहिती दिली आहे. बघा, प्रत्येक फेरीसाठी ऑनलाईन संमती नोंदविणे, भाग नोंद, तुम्हाला जेही तुम्हाला राऊंडपर्यंत ट्राय करायचं आहे तुम्हाला कॉलेजेस द्यायचं काम पडणार आहे. प्रत्येक फेरीपूर्वी संमती नोंदवावी लागेल. जर ॲडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला ॲडमिशन जेही तुम्हाला प्रोसीड फॉर ॲडमिशन आहे तेही करायचं काम पडणार आहे. पसंती क्रमाचे 1 ते 10 उच्च माध्यमिक महाविद्यालयास मान्य असल्यास असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आणि ज्यांनाही प्रवेश घ्यायचा नसेल ते विद्यार्थी पुढील फेरीसाठी पसंतीक्रम बदलवू शकतात. 1 ते 10 म्हटलेलं आहे, क्लिअर झालेलं आहे. इथं 1 ते 10 मध्ये आपल्याला कोणतेही कॉलेज मिळो. तुम्हाला 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, घाबरायची गरज नाही आहे. पुढच्या राऊंडमध्ये चेंज करून टाकू आपण. आता राहिला प्रश्न, स्ट्रीमसुद्धा तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर फॉर्मसुद्धा एडिट करू शकता. फक्त यामध्ये तुम्ही 10वीची जी मार्कशीट आहे त्यानुसार जे तुम्ही नाव दिलेलं असेल त्याचप्रमाणे तुम्ही तुमची जे जन्मतारीख वगैरे दिलेली असेल, म्हणजे काही जो पार्ट आहे हा चेंज होणार नाही. तुमचा रोल नंबर म्हणा, नाव म्हणा, आईचे नाव म्हणा, हे चेंज होणार नाही. परंतु बाकीचा जो डाटा आहे हा तुम्ही संपूर्ण राऊंडमध्ये फॉर्म भरू शकता. आणि ज्यांनी आतापर्यंत फॉर्मसुद्धा भरलेला नसेल ते विद्यार्थी परत नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकणार आहे. म्हणजे A to Z फॉर्म तुम्ही दुसऱ्या राऊंडसाठी भरू शकता. ठीक आहे. दुसऱ्या राऊंडचा जो टाईम टेबल आहे अंदाजे आपण सकाळीच दिलेला आहे की त्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरू शकता. ही माहिती पुस्तिका थोडी रीड करा, तुमचे संपूर्ण डाऊट्स क्लिअर होणार. जो मेन पॉईंट होता आपला की फॉर्म एडिट होणार का, तर हो, फॉर्म एडिट होणार. दुसरा पॉईंट 1 नंबरचं कॉलेज हे सुद्धा आपण क्लिअर करून दिलेलं आहे. आणि त्यानंतर पार्ट 2 सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. ज्यांचे नंबर लागले नाही आहेत ते सुद्धा विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. अशा प्रकारे ही एक अपडेट होती. यामध्ये जेवढे विद्यार्थी आता वाट बघत होते, भरपूर विद्यार्थी होते ज्यांनी कमेंट्स केलेल्या होत्या आणि हाच पॉईंट होता त्यांचा, तो आता क्लिअर होऊन जाणार. तर 11th ॲडमिशनमध्ये कोणाला कुठेही डाऊट्स असेल कमेंट्स करा. कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि 11th ॲडमिशनचा जो आता राऊंड 2 येणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.